जय शिवराय भावा. जर तू गावाकडून पुण्यासारख्या ठिकाणी, हैदराबादसारख्या ठिकाणी जर कोर्स करायला चालला असशील, तर ही रील तुझ्यासाठी आहे. पोरं जातात यार, भोळीभाली पोरं गावाकडून शहरामध्ये जातात शिकण्यासाठी. पण गेल्यानंतर त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत नसतात. काहीच माहीत नसतं इव्हन. गावाकडून शहरात येणाऱ्या पोराला काहीच माहीत नसतं आणि त्याचा फायदा खूप जण घेतात. म्हणून भावा, जर तू गावाकडून जर येत असेल ना शहरामध्ये, आल्यानंतर भाऊ स्वतःची काळजी तुलाच घ्यायची आहे. दुनिया लई मतलबी आहे, स्वार्थी आहे. तुला फसवण्याचा प्रयत्न चारी बाजूकडून केला जाईल. हे स्वतः अनुभवलंय आम्ही. ओके. मी म्हणत नाही, की लाइक फसवतात लोकं, चांगलं नाही जग, असं नाहीये. चांगली लोकं खूप आहेत. पण त्या चांगल्या जगामध्ये काही फसवणारी पण आहेत. ओके. त्यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. आपल्याला स्वतःचा बचाव करायचा आहे. कारण खूप पोरं येतात, त्यांना सांगणारं कोण नसतं. पोरांनो, तुम्ही शहरात आल्यानंतर तुम्हाला खूप जण फसवतील, खूप जण, आणि याच्यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. शहरात आल्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी, हैदराबाद, बंगलोर, कुठलंही शहर असू द्या, आल्यानंतर 5 गोष्टी लक्षात ठेवणं लय काळाची गरज आहे. त्या 5 गोष्टी कोणत्या? आधी आणि जेव्हा 2.0 यूट्यूब चॅनलवरती जायचं आहे, सर्च करायचं YouTubeला. भाऊ तो व्हिडिओ बघ. प्रत्येक मराठी पोराला शेअर कर, जो गावाकडून येतोय शहरामध्ये स्वप्न घेऊन. पण आल्यानंतर त्याच्यासोबत ज्या गोष्टी होत आहेत, त्याच्यासोबत फसवणूक होते. आणि छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये फसवणूक होते. ती फसवणूक जर थांबवायची असेल तर या रीलला प्लीज शेअर कर. भावा, YouTubeला जाऊन तेवढा व्हिडिओ बघ. जेणेकरून तुला कळेल कसं सावध राहायला पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय.